श्री गणेशाय नमः. वेदाचार्य श्री घैसास गुरुजी वेद पाठशाळा वेद भवन कोथरूड पुणे यांच्या अंतर्गत हा जो पुण्यातील गणेश तीर्थ हा उपक्रम चालू आहे. यामध्ये आज आपण बघणार आहोत ते म्हणजे सोमवार पेठेतील श्री त्रिशुंड मयुरेश्वर गणपती. साधारणपणे आजची सोमवार पेठ, जिचं आधीचं नाव होतं पेठ शहापुरा, छत्रपती शिवाजी महाराजांचे पिताश्री म्हणजेच शहाजी महाराजांनी वसवलेली ही पेठ म्हणजे पेठ शहापुरा. या पेठ शहापुरामध्ये अनेक गोसावी राहायला होते. त्यातले एक गोसावी म्हणजेच भीम गिरीजी गोसावी यांनी 1754 साली बांधलेलं हे मंदिर संपूर्ण दगडी आहे. आणि कशासाठी प्रसिद्ध आहे तर आत असलेल्या 3 सोंडांच्या गणपती मूर्तीविषयी. याच्या आधी आपण मंदिरांच्या बाह्य अंगावर थोडंसं लक्ष देऊया. या मंदिराच्या सगळ्यात वरती, बाह्य अंगावर सगळ्यात वरती आहे ते म्हणजे शेषशाही विष्णूचं शिल्प. त्यानंतर त्याच्या खाली एक आडवी पट्टी आहे. या पट्टीच्या डाव्या बाजूने उजव्यापर्यंत आपण बघायला सुरुवात करूया. सगळ्यात डाव्या बाजूला कमलासनावर बसलेले श्री विष्णू आहेत. त्यांच्या आजूबाजूला त्यांचे गण आहेत. त्यानंतरची जी मूर्ती दिसते ती जगातली सगळ्यात युनिक आणि वेगळी मूर्ती आहे. ती मूर्ती म्हणजे गणरायांनी त्यांची सोंड ही पूर्ण वर सहस्रार चक्रापर्यंत टेकवलेली आहे. त्यांनी 2 हातात 2 शंख धरलेले आहेत आणि एकाच वेळी ते दोन्ही शंख फुंकतायत. अशी ही युनिक अत्यंत वेगळी मूर्ती या मंदिरावर आहे. यानंतर आहे ती म्हणजे सरस्वती देवीची मूर्ती, त्यानंतर वत्सलेची मूर्ती आणि नंतरची मूर्ती पुन्हा गाणपत्य संप्रदायासाठी अत्यंत वेगळी मूर्ती आणि महत्त्वाची मूर्ती आहे बरं का. ती म्हणजे नग्न भैरवाची मूर्ती आहे. आणि नुसतं नग्न भैरव नाही तर नग्न भैरव हा नृत्य रत आहे. यानंतरच्या दोन्ही मूर्ती जरा पाण्याने आणि काही पर्यावरणीय गोष्टींमुळे झिजल्यात. पण त्याच्यानंतर 3 वादकांच्या मूर्ती अत्यंत सुंदर आहे. एकाने हातामध्ये धरलेला आहे तो म्हणजे डमरू, एकाने आहे मृदंग आणि तिसऱ्याने धरली आहे ती वीणा. आता बघा, हे सगळी वाद्य म्हणजे जो ध्वनी आहे तो ध्वनी आपल्यापर्यंत, आपल्या कानापर्यंत पोचवतो तो म्हणजे वारा म्हणजेच हवा. तर ह्याचं प्रतीक किंवा वायुदेवाचं वाहन म्हणजेच हरिण तिथं कोरलेलं आहे. एक इतिहासातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट कोरलेली आहे. ती म्हणजे इतिहास अभ्यासकांनुसार प्लासीची लढाई किंवा बक्सरची लढाई. त्याचबरोबर केवल शिव आहे, पार्वती देवी आहे, त्यानंतर राम आहे, मुरलीधर कृष्ण आहे आणि एवढंच नाही तर राजस्थानी शैलीमधली असलेली रुक्मिणी देवी आणि विठ्ठल सुद्धा या मंदिरावर कोरलाय. मंदिराच्या ललाट बिंबावर म्हणजेच इथं वरती ज्याला गणेशपट्टी म्हणतात त्याला खरं तर शास्त्रीय नाव आहे ललाट बिंब. या ललाट बिंबावर छत्रधारी असा गणपती आहे आणि त्याच्या खाली बरोबर गणेश यंत्र आहे. मंदिराच्या गर्भगृहात जाताना 3 दरवाजे लागतात. एक सभामंडपात जायला, एक अंतराळात जायला आणि एक गर्भगृहात जायला. त्यातल्या सभामंडपामध्ये आत जाताना तुमच्या डोक्यावरती दिसतं ते गणेश यंत्र. त्यानंतर अंतराळात जाताना तुम्हाला गणेश यंत्र दिसतं आणि गणरायांच्या मूळ मूर्तीच्या मागे तुम्हाला पुन्हा गणेश यंत्र दिसतं. असे 3 गणेश यंत्र आहे. आता तुम्ही सभामंडपात आलात. या सभामंडपामध्ये खाली तळघर आहे. या तळघरामध्ये असं मानलं जातं की सर्व गोसावी पंथातील लोक हे साधना करण्यासाठी या तळघरात जमत असत आणि तिथं साधना करत असत. बरोबर गणरायांच्या मूर्तीच्या खाली ही दलपतगिरी गोसावी यांची समाधी आहे. 1810 सालच्या कागदपत्रांमध्ये, मोडी कागदामध्ये दलपतगिरी समाधीवरील 3 सोंडांचा गणपती असा उल्लेख येतो. त्यामुळे कालची समाधी दलपतगिरी गोसावींची आहे हे आपल्याला निश्चितपणे मानता येतं. आता सभामंडपापासून आपण पुढे गर्भगृहाकडे जायला लागतो आणि आपण येतो ते म्हणजे अंतराळामध्ये. अंतराळामध्ये बरोबर महिरप जी आहेत या महिरपीवर आपल्याला भगवान शंकर बसलेले दिसतात.
हे भगवान शंकर व्याघ्र चर्मावर बसलेले आहेत. आता व्याघ्र चर्म दाखवायचं कसं म्हणून अख्खाच्या अख्खा वाघच त्यांनी दगडात कोरलेला आहे. त्यांच्या एका बाजूला बसलेली आहे ती पार्वती आणि दुसऱ्या बाजूला बसलेली आहे ती देवी गंगा. आणि दोन्ही बाजूला पार्वती देवीचं वाहन एका ठिकाणी सिंह आहे, तर दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या बाजूला हे भगवान शंकरांचं वाहन नंदी बसलेलं आहे. पुन्हा ललाट बिंबावर गणपती आहे. दोन्ही बाजूला मात्र इथं द्वारपाल नाहीत, तर 2 योगी आहेत. आणि हे योगी सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत. कसे बघा, जे डावीकडचे योगी आहेत त्या योगींनी मागे साखळीला हात धरलेले आहेत आणि उभं राहून डोळे बंद करून हे तपश्चर्या करतायत. दाढी वाढलेली आहे, जटा आहेत. पण उजवीकडचे साधू म्हणजे उजवीकडचे योगी हे फार वेगळे आहेत. या उजवीकडच्या योगांनी त्यांच्या लिंगाला साखळी बांधून ते पकडलंय. म्हणजेच ही संपूर्ण मूर्ती काय दर्शवते, तर साधना मार्गामधील इंद्रिय जय. असं केल्यानंतर हे सगळं दर्शन घेतल्यानंतर मूळ गर्भगृहातल्या आपण त्या 3 सोंड असलेल्या गणरायांकडे बघतो. 6 हातांचे आणि 3 सोंडांचे गणराय. 3 सोंड कशासाठी? आतापर्यंत आपण एकमुखी, द्विमुखी, त्रिमुखी, पंचमुखी एवढंच काय तर जवळपास दशमुखी देवता आपण बघितलेल्या आहेत. पण मग मुख एकच आणि 3 सोंड. काय बरं 3 सोंड? बघा बरं, याची उजवी सोंड जी आहे ती जाते आहे हातात असलेल्या लाडूकडे. लाडूचं पात्र आहे हातामध्ये. डावीकडची जी सोंड आहे ती डावीकडची सोंड त्यांच्या मांडीवर बसलेल्या शक्तीच्या हनुवटीला स्पर्श करते. आणि नुसतं स्पर्श करत नाहीये, शक्ती समोर बघते. आणि तुम्ही जर बघाल तर ती हनुवटीला स्पर्श न करता, फक्त स्पर्श न करता ती स्वतःकडे अशी ओढून घेते. आणि मधली सोंड तर आणखीनच महत्वाची, कारण ही मधली सोंड बरोबर आज्ञाचक्रापासून सुरू होते आणि पोटाच्या खाली म्हणजेच बेंबीच्या खाली जाऊन थांबते. आणि ती नुसती सोंड फक्त तशीच थांबत नाही, तर त्या सोंडेमध्ये गणरायांनी अमृत कलश पकडलाय. आता अमृत कलश साधारणपणे असा पकडला जातो, पण बघा गणरायांचं भक्तावरचं प्रेम किती, तर तो अमृत कलश गणरायांनी उपडा केलेला आहे भक्तांसाठी. हा अमृत कलशाचं जर अगदी तुम्ही स्थान बघितलं तर हे स्थान येतं मूलाधारापाशी. आणि आता तुम्हाला गणेश भक्तांना वेगळं सांगायला नको की आपल्या अथर्व शीर्षामध्ये त्यांचं स्थान सांगितलंय, त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम. नित्य वास आहे त्यांचा. या मूलाधारापासून सुरू होणारी ती शुंडादंड हा बरोबर सहस्त्रारापर्यंत जातो. आता बघा उजवीकडची म्हणजे इडा, पिंगला आणि मधली अगदी सरळ सोंड म्हणजे सुषुम्ना नाडी. एवढा सगळा मोठा विचार जो कुंडली शक्तीचा आहे, कुंडलिनी शक्तीचा आहे, तो एका मूर्तीत आणून बसवला. त्यामुळं ही संपूर्ण मूर्ती ही योग साधनेमधली अत्यंत उत्कृष्ट मूर्ती असं मानलं जातं. आता ही मूर्ती बसलेली आहे म्हणजे गणराय बसलेले आहे मोरावर, म्हणूनच त्यांना मयुरेश्वर गणपती असं म्हटलं जातं. ह्या गणरायांचं दर्शन घेऊन आपण प्रदक्षिणा मार्गावर येतो त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा दिसतात ते म्हणजे नटराज. नटराजांची मूर्ती दिसते. सगळ्यात वरती दिसते ती म्हणजे भैरवाची, उग्र भैरवाची मूर्ती. म्हणजे मोठे डोळे, नरमुंड माळा गळ्यात घातलेल्या आहेत, हातामध्ये मुंडकं आहे, अशी उग्र स्वरूपाची भैरवांची मूर्ती दिसते. तिथून मागे आल्यानंतर आपल्याला दिसतं ती म्हणजे लिंगोद्भव शिवांची मूर्ती. ही फार युनिक आहे. त्यानंतर त्या लिंगोद्भव शिव मूर्तीच्या वरती पुन्हा गणरायांची मूर्ती दिसते. पण इथं गणराय उभे आहेत, हातामध्ये पुन्हा त्यांच्या पाश आणि अंकुश धरलेलं आहे, आजूबाजूला सिद्धी आणि बुद्धी आहेत. एवढंच नाही तर ह्या सोंडेमध्ये असा त्यांनी कलश धारण केलाय आणि पुन्हा तो उपडा केलेला आहे. तिथून पुढे आपण जातो तिथं केवल शिव म्हणजे शांत शिव बसलेले आहेत. हातात डमरू आहे, नाग आहे, त्रिशूळ आहे.
आणि तिथं आणखीन वरती आपल्याला हरिहरची मूर्ती दिसते. हरिहर म्हणजे काय तर एकच मूर्ती, पण अर्धा भाग हरी म्हणजे विष्णू आणि अर्धा भाग हर म्हणजे शिव. अशा सगळ्यांचं जवळपास गणरायांनी विश्वरूप दर्शन आपल्याला दिलंय असं बघून आपण त्या मंदिरातनं बाहेर पडतो. नकळत आपण पुन्हा मागे वळतो, पुन्हा त्या यंत्रांना, त्या योग्यांना, त्या सर्व मूर्तींना, त्या देवत्वाला आणि त्या कुंडलीला आपण नमस्कार करतो आणि आपण त्या संपूर्ण विश्वरूपात दंग होऊन जातो. मंडळी, कधी सोमवार पेठेमध्ये गेलात तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या. नुसती भेट देऊ नका, तर त्या मूर्तीशी तल्लीन होऊन तिथे बसा. आणि असंच पुन्हा तल्लीन होण्यासाठी आपण या उपक्रमाच्या पुढच्या भागाकडे म्हणजेच आपल्या आरतींकडे, त्याचबरोबर स्तोत्रांकडे आणि नामघोषाकडे वळत आहोत. मंडळी, हे जरी तुम्ही व्हर्च्युअल बघत असलात तरी अष्टविनायकांसकट वेद पद्मश्री सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायला वेद भवन कोथरूड पुणे मध्ये यायला विसरायचं नाहीये. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः. धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि. विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. शेंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को. तोंदिल लाल विराजे सुत गौरी हर को. हाथ लिए गुड लड्डू साई सुरवर को. महिमा कहे न जाय लागत हूँ पद को. जय जय जी गणराज विद्या सुखदाता. धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव. अष्टौ सिद्धि दासी संकट को बैरी. विनाशक मंगल मूरत अधिकारी. कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी. कंडस्थल मद मस्तक झूले शशिहारी. जय जय जी गणराज विद्या सुखदाता. धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव. भाव भगत से कोई शरणागत आवे. संतत संपत सब ही भरपूर पावे. ऐसे तुम महाराज मोको अधिभावे. गोसावी नंदन निश दिन गुण गावे. जय जय जी गणराज विद्या सुखदाता. धन्य तुम्हारो
दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव नाना परिमळ दुर्वा शेंदूर शमीपत्रे लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे ऐसे पूजन केल्या बीजाक्षर मंत्रे अष्टही सिद्धी नवनिधी देसी क्षण मात्रे जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती तुझे गुण वर्णाया मज देई स्फूर्ती जय देव जय देव तुझे ध्यान निरंतर जे कोणी करती त्यांची सकल ही पापे विघ्ने ही हरती माझी वारण शिबिका सेवक सुत युवती सर्व ही पावुनी अंती भवसागर तरती जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती तुझे गुण वर्णाया मज देई स्फूर्ती जय देव जय देव शरणागत सर्वस्वे भजती तव चरणी कीर्तितयांची राहे जो वर्ष शितरणी त्रैलोकी ते विजयी अद्भुत हे करणी कोसावी नंदन रतनाम स्मरणी जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती तुझे गुण वर्णाया मज देई स्फूर्ती जय देव जय देव वेद शास्त्रा माझी तू मंगल मूर्ती अगणित महिमा तुझा कल्याण स्फूर्ती भक्ता लागी देसी विद्या अभिमतती मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती जय देव जय मोरेश्वरा तुझा नकणे पार शेषा फणीवरा जय देव पुण्यामध्ये नांदे महागणपती माघ चतुर्थीला जनयात्रे येती जे जे इच्छित ते सर्व ही पावती गणराया मज बाळा द्यावी अभिमती जय देव जय मोरेश्वरा तुझा नकणे पार शेषा फणीवरा जय देव 21 दुर्वांकुरा नित्य नेमेसी आणुनी जे अर्पिती गणराजयासी त्यांचे तू भवबंधन देवा चुकवीसी विठ्ठल सुत हा ध्यातो तुझिया चरणासी जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा जय देव आरती निर्गुण स्वरूपाची विधी जावरा गणेशाची आरती निर्गुण स्वरूपाची विधी जावरा गणेशाची आकार हा गंडस्थळ जाला उकारी शुंडाई त्याला मकार हा संधी मध्ये भरला सोम हा मात्रा भाळाला कपाळी टिळक शून्याचा प्रणव हा खचित तेज लख लखित त्रिगुण हे रचित मूर्ती मंगल विश्वाची आहे भक्ता प्रतिसाची आरती निर्गुण स्वरूपाची विधी जावरा गणेशाची किरीटी जडले भानुकोटी हाकले तेज सकल सृष्टी कुंडले देखताच दृष्टी भाळी सोम होत कष्टी शुंडा सरळ दिव्य शोभा सौव्य एकदंत शुभ्र अत्यंत वेद वर्णित अखिल स्तुती जाची झाली कुंडित मतिताची आरती निर्गुण स्वरूपाची विधी जावरा गणेशाची शोभती गळा पदकमाळा नेसला पीतांबर पिवळा चतुर्भुज फरश पाश कमला वरद हस्त मोदकाला महिमा अद्भुत पाऊलांचा वर्णुमी काय विभूही माय तारतील पाय पुरवी इच्छा
दासाची आरती निर्गुण स्वरूपाची विधिजावरा गणेशाची आरती निर्गुण स्वरूपाची विधिजावरा गणेशाची विधिजावरा गणेशाची विधिजावरा गणेशाची अहो अनुपम्य दिव्य शोभारवी कोटी मुकुटी त्रिपुंड्र रेखियेला मृगनाभी लल्लाटी मुख प्रभाकाय वर्णो दिव्य कंदर्प कोटी कुंडले रत्नदीप्ती देवा कुंडले रत्नदीप्ती पदक शोभे कंठी जय देवा धुंडी राजा जय मूषक ध्वजा आरतीयो वाणीन अभय वरद सहजा जय देवा धुंडी राजा अहो सुंदर मुक्त माळा पुष्पहार रुळती आजानु बाहुदंड बहिवट शोभती डुलती चारी भुजा दशांगुले मिरवती आयुधे सहित देखा देवा आयुधे सहित देखा बाप मंगल मूर्ती जय देवा धुंडी राजा जय मूषक ध्वजा आरतीयो वाणीन अभय वरद सहजा जय देवा धुंडी राजा आहो स्थूळ हे दोंद तुझे वरी उटी पातळ विचित्र नागबंध शोभे नाभी मंडळ चौदा विद्येचे भुवन निर्मळ कसिला पितांबर देवा कसिला पितांबर वरी रत्न झळाळ जय देवा धुंडी राजा जय मूषक ध्वजा आरतीयो वाणीन अभय वरद सहजा जय देवा धुंडी राजा मेखळा रत्न जडित जानू जंघा नागरा पोटऱ्या गुल्फ दोन्ही अंदुबाकी साजिऱ्या तोडरू रुळताती महाधाक असुरा पाऊले काय वर्णू देवा पाऊले काय वर्णू तेजे लोपल्या तारा जय देवा धुंडी राजा जय मूषक ध्वजा आरतीयो वाणीन अभय वरद सहजा जय देवा धुंडी राजा योगिया ध्यानी गम्य सिंहासनी गणपती उभयाचारी शक्ती सामवेद स्तवीती घालिती विंजणवारे वरी चौर्या ढाळीती गोसावी योगियाच्या मोरया गोसावी योगियाच्या ध्यानी मंगल मूर्ती जय देवा धुंडी राजा जय मूषक ध्वजा आरतीयो वाणीन अभय वरद सहजा जय देवा धुंडी राजा जय देवा धुंडी राजा जय देवा धुंडी राजा आरतीयो वाळू आरतीयो वाळू शारदे सुरवर वंदित पादे आरतीयो वाळू आरतीयो वाळू
स्फटिकमयी वरमाला पुस्तक शुकसित कमला वाग्जाड्या हरुणी शुभमती दे देवी सरस्वती वरदे आरतियो वाळू आरतियो वाळू हंसावरी बसुनी सत्वर ये श्रीमती भारती अभये मनमुखी वास करी श्रुती गेये विजये निहता पाये वारित निज खेदे पार दे भास्वती परमा मोदे आरतियो वाळू आरतियो वाळू होती मूकहिते वाचाळ न लगे क्षण भरी काळ तू जरी करुणेने केवळ पाहता एक वेळ म्हणून वासुदेव शारदे प्रार्थित परमानंदे आरतियो वाळू शारदे सुरवर वंदित पादे आरतियो वाळू आरतियो वाळू आरतियो वाळू अघ संकट भयनाशन सुखदा विघ्नेशा आद्या सुरवर वंद्या नरवारण वेशा पाशांकुशधर सुंदर पुरवीशी आशा निज पर देऊन हरिसी भ्रांतीच्या पाशा जय देव जय सुखकर मूर्ती गणपती हरि शिव भास्कर अंबा सुखमूर्ती जय देव पयसागर जाकांता धरणीधर शयना करुणालय वारिषि भय वारि जदल नयना गरुडध्वज भजन प्रिय पीत प्रभ वसना अनुदिनि तव कीर्तन रस धाको हे रसना जय देव जय सुखकर मूर्ती नंदी वहना गहना पार्वतीचा रमणा मनमत दहना शंभो मातात्मज नयना सर्वोपाधी वर्जित तापत्रय शमना कैलासाचल वासी करती सुर नमना जय देव जय सुखकर मूर्ती पद्य प्रबोध करणा नेत्र भ्रम हरणा बोधन बंधन हरिता दूतक आचरणा किरण स्पर्शे वारिषि यातम आवरणा शरणागत भयनाशन सुखवर्धन करणा जय देव जय सुखकर मूर्ती त्रिभुवन उत्पन्न पालन करिसी तू माया नाही तुझिया स्वरूपी दुसरी उपमाया तुझे गुणगण वर्णन न कळे निगमाया करुणा करिसी अंबे करुणा करिसी अंबे मन विश्रांती
गणपती हरि शिव भास्कर अंबा अंबा सुखमूर्ती जय देवा जय देव जय जय कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यद्य सकलं परस्मै गजाननायति समर्पयामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि श्री गजानन जय गजानन 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 यव्यासाधारण्येव मरुतो मिमिक्षुः नरोदसी अपनुदन्तघोराजुषन्तवृतं सख्याय देवाः ॐ जातवेदसे सुनवाम सोममराति यतो निदहाति वेदाः स नः पर्षदति दुर्गाणि विश्वानावेव सिन्धुन् दुरितात्यग्निः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ गौरीर्मीमाय सलिलानि तक्षत्येकपदी द्विपदी सा चतुष्पदी अष्टापदी नवपदी बभूषी सहस्राक्षरा परमे व्योमन् ॐ सक्तुमिव तित उना पुनन्तो यत्र धीरा मनसा वाचमक्रता अत्र सखाय सख्यानि जानते भद्रैषान् लक्ष्मीर्निहिताधिवाची ॐ प्रणो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती धीनामवित्र्यवतु ॐ या गुङ्गूर्यासीनी वाली या राकाया सरस्वती इन्द्राणी मौहूतये वरुणानीं स्वस्तये ॐ निशुसीद गणपते गणेशत्वामा भुर्विप्रतमं कवीनां न ऋते त्वत्क्रियते किञ्चनारे महामरकं मोघवञ्चित्रमर्चा ॐ आतु न इन्द्रक्षुमन्दं चित्रङ्ग्राभं संरूपाय महाहस्ती दक्षिणेन ॐ वषट्टे विष्णवास आकृणोमि तन्मे जुषस्व शिपिविष्टहव्यम् वर्धन्तु त्वा सुष्ठुतयो गिरो मे यूयं पात स्वस्तिभिः सदा नः ॐ राजाधिराजाय प्रसंय साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यम् कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय
महाराजाय नमः। ॐ स्वस्ति साम्राज्यं मौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसङ्गृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासद इति। ॐ ब्रह्मणस्पते त्वमस्य यन्ता सूक्तस्य बोधितनयं च जिन्वा विश्वं तद्भद्रं यदवन्ति देवा बृहद्वो देम विदथे सुवीराः। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्। ॐ कात्यायनाय विद्महे कन्याकुमारी धीमहि तन्नो दुर्गिः प्रचोदयात्। ॐ यन्त्रराजाय विद्महे महायन्त्राय धीमहि तन्नो यन्त्रः प्रचोदयात्। ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ॐ अञ्जनिसुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात्। ॐ स्वस्ति आवाहितदेवताभ्यो नमः। मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि। अथ प्रार्थनाम्। श्रीदेवदेव गणनायक ध्यायता जो भुक्ति मुक्ति सुखदायक सौख्यदाता विघ्ने हरोनी भवपातक सर्वनाशी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी जो शेंदुरे घवघवे शशिकंठ भाडी शुंडा प्रचंड अलिमंडित गंडमौणी विस्तीर्ण कर्ण अवलोकी गजाननासी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी आरक्त नेत्र मजधुंडित सर्व भाजे दंतांकुरे वदन सुंदर फार साजे ग्रीवा असे विमल कंबु समान जासी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी चारी भुजा सरळत्या बहुशोभताती पाशांकुशांबुज सुमोदक पात्र हाती जीवंद्य पाद्य युगुले भुवनत्रयासी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी ब्रह्मांड कोटि रचना अगणित पोटी लंबोदराख्य म्हणवोनी प्रसिद्धी मोठी लीला जयाची नकळे निगमागमासी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी जाई जुई चंपक मालतीच्या माळा गळा रुळती मोहक त्या फुलांच्या दुर्वाशमी प्रिय विशेष
विनायकासी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी आमोद देत मृगनाभि सुगंध द्रव्ये तैसी विभूषण तती रसने सुदिव्ये नागोपवीत अति राजतसे जयासी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी कोंदे प्रभा किरीट कुंडल कंकणांची केयूर हार दश अंगुल मुद्रिकांची रत्ने अनेक परिची जडली जयासी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी सन्मूषकावरी गजानन बैसलासे तेणे करोनी रविकोटी समान भासे लावण्य दीप्ती उपमान मिळे जयासी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी ब्रह्मादिदेव करजोडुनि वंदिताती तेणे करोनी विजयी मग पूर्ण होती ज्याच्यावरे परम निर्भय निश्चयेसी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी जो रम्य हेम मणिमंडप कायवानु शोभे किती सुरतरुसह कामधेनु सिद्धी समस्त अणिमादिक त्याज पाशी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी जे ब्रह्म निर्गुण निरामय निर्विकारी चैतन्य ते प्रगटले हृदयी विचारी साकारली परम मंगल मूर्ती कैसी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी वाद्ये अपार सुरदुंदुभी वाजताती गंधर्व सुस्वर सदा गुणकीर्ती गाती रंभादि नृत्य करीती निज कौतुकेसी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी भक्तासी शीघ्र गणराज प्रसन्न होतो विद्यावधू सुत सुता धन कीर्ती देतो वाजी गजादी नृप वैभव ये घरासी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी चिंतामणीस शरणागत शीघ्र जाय त्यांचे कृतांत कळिकाळ करील काय विघ्नेश रक्षित असे निज सेवकासी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी जे जे मनोरथ मनी असतील काही ते सर्व पूर्ण करी संशय जाण नाही श्रद्धेनुरूप चढवी भजका पदासी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी राहे गणेश चरणी मनलीन जाचे तो धन्य रे
सफल जन्म असे तयाचे गुंते चिना त्रयगुणात्मक मोहरासी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी जो दीन बंधू करुणाकर विश्वसाक्षी तू वक्रतुंड तुझला सहसानुपेक्षी त्रैलोक्य वश्य मग तू सुरमान्य होशी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी तीर्थे व्रते जप तपादिक यागदाने ती सर्व तुझ घडतील गणेश ध्याने सेवी विनायक कथामृत ते विकाशी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी आत्मा गणेश बघता भ्रम दूर झाला हा देह भाव गणराजपदी निमाला जे भक्त देवपण तन्मय स्वप्रकाशी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी सत्ता खरी सकल व्यापक एक त्याची हे जाणताची निरसे मती भिन्नतेची तू पावसी सहज सिद्धची ऐक्यतेसी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी गोसाविनंदन म्हणे भज मोरयासी माता पिता तू धनधान्य ठेवा सर्वस्व माझे गणराज देवा पादारविंदी मन गुंतले रे पादारविंदी मन गुंतले रे गजानना दाखवी पाऊले रे जाणे न मी भक्ती कशी करावी वाटे परी कास तुझी धरावी म्हणोनी आता तुझ लक्षितो रे गजानना दाखवी पाऊले रे नामा पाहता अचला अघांचा तो श्रेष्ठ झाला दृष्टी माझी साजा ते ब्रीद कोठे विभुटा किले रे गजानना दाखवी पाऊले रे सामा म्हणे अंत्यज पुत्र कामे झाली तया मुक्ती गणेश नामे ते ब्रीद कोठे विभुटा किले रे गजानना दाखवी पाऊले रे जो शंख कर्मा अगणित पापी नामामृते पावन हो तथापि त्याला गुणी पुष्पक योजिले रे गजानना दाखवी पाऊले रे अद्यापि तू ते करुणा नये रे कारुण्य सिंधू म्हणती जगी रे न पाहिजे दीन उपेक्षिले रे
गजानना दाखवी पाऊले रे निरंजनी दास म्हणे तुझा रे कृपाळू वत्सावरी धाव घेरे म्हणून कासे तव लागलो रे गजानना दाखवी पाऊले रे गजानना दाखवी पाऊले रे गजानना दाखवी पाऊले रे स्वानंदेशा ब्रह्मगणेशा गजानना आजी स्वानंदेशा ब्रह्मगणेशा गजानना आजी मानस पूजा सावध चित्ते करितो ती ध्याजी मम हृदयालयी प्रज्ञा मंडपी चिरसुख आसन ते सुधिवृत्तीमय रत्न मंचकी बसवित तुम्हाते दिव्य सुरक्तांबर मूषान्वित सुगंध तिलकाही सिंधुरारुण गजमुख सुंदर रूप चतुर्भुजही भालचंद्र नेत्रत्रय मंडित एकदंत ध्यातो सिद्धि बुद्धि शोभती उभयांकित सज्योतिर्मय तो पंचवृत्तिका धरणीयासन योगात्मा ध्यान वृत्ति शून्य सत्प्रकाश होता आवाहन मान सुगंध सिंदूर दिव्य अर्पितो गंध गुणा वृत्ती क्रियामूळ वासना भक्तिमय भोगी त्या विरती नाना मंडित पुष्पमालिका शमी सुमंदार दूर्वादिक अर्पितो यथास्थित माया संहार माया मोहित भाव भक्ति गुण चूर्ण करुनि सारे गतिबद्ध असा धूप अर्पिला निश्चलती द्वारे अंतःकरणी स्नेह उरे तत् योगे चिद्रूपी दीप शांतिक प्रभा प्रकाशन ताई मी अर्पी स्वस्वानंदी आत्मभोगतो क्रिया स्फूर्ती पूर्ण ऐके भोगवी नैवेद्याचा मोदकादी अन्न स्वात्मार्पण सत भक्ति भाव हे सुगंध जल प्यावे तृप्ती कारणी तुम्हा खरोखर एकची जाणावे सेव्य सेवकादी भाव संभव जीव प्रारब्ध भोग विदेही हीच दक्षिणा दिली पुरी शुद्ध नाना दाने वृत्ती सुभाने बीजे कर्मांचा उठती भिन्नद तद्रूपची काया मन वाचा अर्पियले प्रा
भक्तीचा द्यावा भोग अखंडित मी प्रिय भावे की तुमचा ऐसी पूजा घेऊन मत्रुदी अंतहित भावे श्री गणराजा माझ्या स्वामीन प्रार्थी बाल भावे स्वानंदेशा ब्रह्म गणेशा गजानना आजी स्वानंदेशा ब्रह्म गणेशा गजानना आजी मानस पूजा सावध चित्ते करितो ती धाजी मानस पूजा सावध चित्ते करितो ती धाजी मानस पूजा सावध चित्ते करितो ती धाजी पिता माता बंधू तुझ विण असे कोण मजला बहुमी अन्यायी परिसकल हिलाज तुझला न जाणे मी काही जप तप पूजा साधन रीती कृपा दृष्टी पाहे शरण तुझ आहे गणपती वळे नाही जिव्हा धड मज तुझे नावही नये धरावे त्वा हाती अभय वरदा पूर्ण अभये अनाथांच्या नाथा झड करी करी आस पुरती कृपा दृष्टी पाहे शरण तुझ आहे गणपती असे तो मी वेडा परिसकल ही लाड कळला कृतांताला भीना इतर गणना काय तुझला समर्था विघ्नेशा सुर असुर धाकेच पळती कृपा दृष्टी पाहे शरण तुझ आहे गणपती भुकेलो केव्हाचा हृदय निष्ठुर न करी क्षणी प्रसादाचा लाडू कवळ भरवा घास वदनी सदा ब्रह्मानंदे मग तुझ पुढे नाच करीती कृपा दृष्टी पाहे शरण तुझ आहे गणपती बहु बोलू काही अति परिस तुला मंगल निधी मला तारी आता अति कठीण संसार जलधी स्वभावे गोसावी सुत करीतसे हेची विनती कृपा दृष्टी पाहे शरण तुझ आहे गणपती मोरेश्वरासी शरणागत शीघ्र गेला त्याचा प्रपंच भवसागर पार झाला ऐसे घडे जरी
सदा निज सेवकासी रक्षितसे गणपती तरी ध्यान रासी रक्षितसे गणपती तरी ध्यान रासी रक्षितसे गणपती तरी ध्यान रासी मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा 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 मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा